ANS न्यूज। अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा। भाई झाल्यावर खाली घ्या। खाली गया अंजिलताई नाही करते। जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या एकदा आवाज आला पाहिजे। मला निवडून दिल्यानंतर मी तुमचे प्रश्न सोडवणार। मी 5 गोष्टींची कमिटमेंट केली होती। इंग्रजी माध्यमाच्या शाळा इथे करणार, तर CBSE शाळा मी करून दिल्या की जेणेकरून माझ्या गरीब गरजू मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण केलं पाहिजे। बाहेर 1.5 ते 2 लाख रुपये फी आहे आणि आपण मोफत सगळ्या गोष्टी देऊन मुलांना शिक्षण देतो। तसेच इथे एक मोठा 2010चा विषय इस्लामपूर नाल्याचा, तो प्रश्न मी सोडवला। माडातला नाल्याचा प्रश्न सोडवला। अयोध्यानगरला एक शाळेचं आरक्षण होतं, पण ते मैदानाचं आरक्षण होतं। तिथे काळ्या फीत लावून आंदोलनं झाली, काय काय केली, परंतु ते काय नाही, ते आरक्षण शाळेचं रद्द करून मी परत त्या तिथल्या नागरिकांसाठी मी आपलं मैदानाचंच आरक्षण ठेवलं। आणि काही कारणास्तव मैदानाचं आरक्षण म्हणजे प्रसूतिगृहाचं आरक्षण होतं, तिथे काही जणांनी आपलं मैदानाचं आरक्षण केलं होतं, तर ते खंडित करून परत मी शिवाजीनगरच्या तिथे आपलं प्रसूतिगृह, कारण इथे हॉस्पिटल खूप लांब लांब आहे आणि म्हणून तिथे प्रसूतिगृह केल्यानंतर तिथे छोटे छोटे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल तयार होईल, ते आरक्षण मी तिथे केलं। परत महानगरपालिकेच्या इमारती आपल्याकडे 34 आहे आणि MMRDच्या इमारती जवळजवळ 188 आहेत। 2015ला जे काम केलं होतं MMRDचं वन टाइम रिपेअरिंगचं, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं, कारण आमची सगळी ही गरीब मंडळी, त्यांना काय माहिती नाही, दबावाखाली त्यांनी सह्या देऊन टाकल्या, कोणी काम केलं कोणी केलं नाही, कंत्राटदाराने फसवायचं काम केलं। मी 2017ला निवडून आल्यानंतर मी सर्वात पहिले GR काढून महानगरपालिकेच्या इमारतींचं वन टाइम रिपेअरिंग केलं, अतिशय चांगल्या प्रकारे केलं। सुरक्षा इथल्या इमारती, आता ज्या इमारतींना 8 लाख रुपये 9 लाख रुपये मिळत नव्हते, तिथे विकल्या तर 32 लाख रुपये त्यांना मिळाले। इतक्या चांगल्या पद्धतीचं आपण काम केलं। आणि आता परत MMRDचं आपण वन टाइम रिपेअरिंगचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करणार आहोत। आता 2-3 इमारतींचं काम सुरू केलं आहे। जेवढे आहेत इमारती, त्या सगळ्या इमारतींचं काम आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत। सुरुवातीला 10 नंतर 10 असं करू, कारण की एकदम केलं की मागे जो गोंधळ झाला होता तो गोंधळ होऊ नये आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण त्या पद्धतीने काम करणार आहोत। तर जे जे काम सांगितले, मग ते पक्षाच्या माध्यमातून असू दे, माझ्या माध्यमातून असू दे, शाखेच्या माध्यमातून असू दे, तो काम करण्याचा तिढा आम्ही नेहमीच करत असतो। आणि इथून पुढे आम्ही नागरिकांसाठी नेहमी 24 तास अवेलेबल राहणार। मग तो पाण्याचा विषय असू दे, गटारीचा विषय असू दे, त्या तर गोष्टी करतोच, पण पुढच्या ज्या 5 वर्षाची कमिटमेंट मी नागरिकांना केलेली आहे आणि त्या पद्धतीने सगळे कामं MMRD आणि वसाहतीमध्ये आता त्या 20-20 वर्ष जुन्या इमारती झाल्या आहेत, तर तिथे मल्लनिसरण वाहिनी नाहीये। मी संतकाका मार्गावरती मल्लनिसरण वाहिनी टाकून घेतली होती जेव्हा मी चेअरमन होती, एज्युकेशन चेअरमन, 600 मीटरची, तर त्यांना आता जोडायचं काम करणार आहोत, कारण की याला जी RC मार्ग आहे तिथे ती जॉईंट झाली किंवा आपण आतमधला एक नेटवर्क बसवणार आहोत। त्यासाठी मी पत्रव्यवहार केले आणि पूर्ण पाण्याची लाईन खराब झालेली आहे, तर तिथे पण आपण
पूर्ण पाण्याची लाईन चेंज करून घेणार आहोत. त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेले आहे. आता कुठे कुठे सध्या आम्हाला पाण्याचा प्रेशर कमी असल्यामुळे त्रास होतोय, पण येणाऱ्या 2 महिन्यात जे घाटकोपर पासून पूर्ण आपल्या टनल RCF जे आपलं जो साबिस्टन शाळेचा रोड आहे, तर तिकडे एक टनल बनवलेलं आहे, अंडरग्राऊंड टनल आहे ते सगळं. आणि येणाऱ्या 2 महिन्यात ते काम पूर्ण होऊन आपलं पूर्ण म्हणजे डोंगराळ भाग हा गव्हाणपाड्यापर्यंत सगळ्यांना खूप पाणी मिळणार आहे. आपला हा पाण्याचा जो किती वर्षाचा प्रश्न होता, हा पूर्ण प्रश्न मिटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे उंच भागामध्ये प्रेशर कमी येतं, सकल भागात व्यवस्थित होतं. तर त्याच्यामुळे आता तो पण प्रश्न आता आपला जाणार आहे. तर त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जी नागरिकांची समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम आपण करत आहोत आणि इथून पुढे पण करत राहणार आहे. माझी प्रस्तावना मी थोडक्यात संपवते. सगळे ज्येष्ठ नागरिक इथे थांबले आणि लवकरात लवकर आपण पत्र वटकन मी बाळासाहेब पंचवडे साहेबांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे, मार्गदर्शन करावे. हो, मला माननीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेमापोटी सहकार्याने आजचा आपला हा कार्यक्रम आपण ज्येष्ठ नागरिक छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतो. मला खूप जणांचे मेसेज आले होते की असं बॅनर लावून किंवा असं करून काय होत नाही, नागरिक काय म्हातारे लोक तिथपर्यंत येणार नाही. पण मला असं वाटतं माझ्यावर ज्या लोकांचं प्रेम होतं ते माझ्या इथपर्यंत पोहोचले. आपण आज बघू शकताय की कारण आपण मुलांना पिकनिकला पाठवतो, क्रिकेटचे सामने, व्हॉलीबॉलचे पण सामने झाले, परत पुन्हा महिलांसाठी कार्यक्रम होत राहतात, विद्यार्थ्यांसाठी वह्या पाठप वगैरे हे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. परंतु ज्येष्ठ नागरिकांना कोणीही लक्ष देत नाही आणि म्हणून हे लक्षात घेता आज ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा छोटासा कार्यक्रम घेतला आहे छत्री वाटपाचा. मी 2017 पासून इथे निवडून आली आहे, पण मला असं वाटतं मी नगरसेवक न राहता यांच्या सर्वांची सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्ता आहे आणि नगराचा सेवक आहे. म्हणून मी कुठलाही जात पात धर्म नाही किंवा कुठलाही पक्ष न बघता, मग तो काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, शिवसेनेचा असू दे, भाजपचा असू दे, RPIचा असू दे किंवा कोणीही, सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी मी उपलब्ध आहे, ही माझी मानसिकता आहे आणि यापुढेही मी असंच काम करत राहील. सगळ्यांच्या नगराच्या सेवकासाठी मी आहे आणि यापुढे मी अशाच प्रकारे काम करणार आहे. आज तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मी खूप आभार मानते सगळ्यांचे. प्रश्नच नाही, त्यावेळी भरपूर कामं केलं आणि ही जी आज तुम्ही वास्तू बघत आहात या वास्तूतच आपण जवळजवळ मी 3,72,735 लोकांना इथे कोविडचं वॅक्सिन दिलं आणि नागरिकांसाठी मग भाजी वाटप असू दे, धान्य वाटप असू दे, अन्नधान्य वाटप असू दे, ते सगळं तर आपण लोकांना केलं. परंतु आपण ह्या लोकांना पण मदत केली की जे प्रथम याच्यात होते, मग पोलीस असू दे, हॉस्पिटलचे नर्स, डॉक्टर, वेगवेगळ्या ज्या विभागातले होते, पत्रकार बांधव असू दे, आपण सगळ्यांना मदत केली कारण हे आपलं कर्तव्य होतं. आणि हे काम करता करता आम्हाला माहिती होतं की आम्हाला पण एकदा कोविड होणार, पण माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास झाला, माझ्या मिस्टरांना कोविड झाला आणि दैवाच्या कृपेने आपण चांगलं काम केलं म्हटलं, त्याच्यानंतर आम्ही सुखरूप बाहेर पडलो. बघा काय नशिबात लिहिलेलं असेल ते होणार. आपण कुठल्याही अपेक्षेने काम करत नाही. समाजासाठी माझा जन्म झाला आहे असं मला वाटतं आणि समाजाची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच हिशोबाने मी नागरिकांसाठी 24 तास अवेलेबल असते. लोक मला कोणीही कुठल्याहीसाठी मग ॲडमिशन असू दे, डॉक्टरांचं काय असू दे, कशासाठी मला फोन करतात, वैयक्तिक काही असेल कोणाचे वाद भांडणं तेही मिटवण्याचं मी काम करते आणि मी देवापुढे एवढीच प्रार्थना करते की मला स्वतःला चांगलं आयुष्य जगू दे आणि कुठलीही लालच न ठेवता समाजासाठी काम करण्याची मला शक्ती दे. मी आई भवानी पुढे प्रार्थना करते की माझ्या वार्डातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी, भरभराटी आणि निरोगी असे आयुष्य लाभू दे. त्यांना भरभराटी येऊ दे, कुठलीही अडचण त्यांना येऊ देऊ नको आणि कुठल्याही अडचणीत मी त्यांच्यासोबत राहील. मलाही कुठली लालसा नको एवढी मी देवापुढे प्रार्थना करते. धन्यवाद.
आज या ठिकाणी या विभागाच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती अंजलीताई नाईक यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्याकरता या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सगळे लोक या ठिकाणी छत्री वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। गेली 5 वर्ष अंजली नाईक या विभागाचं नगरसेविका म्हणून नेतृत्व करत असताना तिने या विभागात प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्याचं प्रेम म्हणून त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज सगळे या विभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अंजली नाईकनी या ठिकाणी प्रस्तावना करत असताना गेल्या 5 वर्षात केलेला कामाचा सर्व आराखडा या ठिकाणी वाचून दाखवला आहे की निवडणुकीला सामोरे जात असताना तिने लोकांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं मागील 5 वर्षात तिने पूर्ण केलेली आहेत आणि उर्वरित तिचं जे काय काम राहिलेलं आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या विभागात तिने कामाची सुरुवात पुन्हा एकदा केलेली आहे। या विभागात असलेल्या MMRDAच्या इमारतींचं पुनर्रचना करण्याचं काम या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणात तिने हातात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे म्हाडाच्या इमारतींच्या रिपेरिंगचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे। शेवर लाईनचं कामसुद्धा तिने हातात घेतलेलं आहे आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ही सगळी कामं ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण ही अंजली नाईक आहे, जे बोलते ते करून दाखवते याची प्रचिती या विभागातील जनतेने घेतलेली आहे आणि शिवसेनेची नगरसेविका कशी असते हे अंजली नाईकनी दाखवून दिलेलं आहे। जरूर जरूर जरूर, कारण तिने जी कामं केलेली आहेत त्या कामावर या विभागातील नागरिक प्रचंड खुश आहेत आणि ते फक्त पाहतातच आहेत की केव्हा निवडणूक लागते आहे आणि अंजली नाईकच्या धनुष्यबाण या निशाणीवर आम्ही पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या विभागातून नगरसेविका म्हणून जोरदार तिची मिरवणूक आम्ही काढणार। जरूर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीचाच भगवा फडकणार आणि युतीचाच महापौर येणार हा मला ठाम विश्वास आहे। निश्चितपणे आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मतांचा पाऊस या वार्डमध्ये नक्कीच पडणार आहे। त्याला कारणही असं आहे की ह्या ठिकाणच्या नगरसेविका सौभाग्यवती अंजलीताई नाईक यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कामं केलेली आहेत ते विकास कामं लोकांनी लक्षात घेऊन लोकांना सध्या विकास महत्त्वाचा आहे, पक्ष राजकारण हे लोकांच्या लक्षात नसतं। माझ्या घराचं काम कोण करतं आहे, माझ्या गटराचं काम कोण करतं आहे, मला पावसापासून माझं संरक्षण कोण करतं आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं कोण काम करतं आहे, या कामाचा विकासाचा मोठा व्यापक अशा प्रकारचा कार्यक्रम 5 वर्षामध्ये अंजलीताई यांनी राबवल्यामुळं त्यांचा उद्याच्या निवडणुकीमधला विजय हा निश्चित आहे। आणि आपण सगळे पत्रकार मंडळी गेल्या 5 वर्षामध्ये पाहतच आहात की त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक कुठंतरी कार्यक्रम होत असतो आणि ते लोकांचा विकासच असतो। पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे। अनेक सर्व पक्षातील लोक अंजलीताईंना मानणाऱ्यापैकी अनेक मी माणसं पाहतो, अनेक पदाधिकारी पाहतो की मॅडम तुम्हीच पाहिजे या ठिकाणी विकास करण्यासाठी। तेव्हा लोकांच्या ताकदीवरती लोकांच्या विश्वासावरती पुन्हा एकदा अंजलीताईंना निवडणूक सोपी जाईल असं मला स्वतःला वाटतं। निश्चितपणे यावेळी महायुतीचा महापौर बसणारा आणि रिपब्लिकन पक्षाची आमची बॅलन्स पॉवर मतं आहेत, ती बॅलन्स पॉवर मतं कुणाला आणायचं आणि कुणाला खाली बसवायचं हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत असतं। त्याच्यामुळे माननीय नामदार रामदास आठवले साहेबांनी घेतलेला निर्णय आहे तो ज्यांच्या बाजूने असणार आहे त्याचाच महापौर निश्चित असणार आहे। आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ही कामं सगळी करत आले आणि अंजलीताई ही नवीन नाही आहे, ही जुनी कार्यकर्ते आपले आहेत आणि हे प्रचंड कामं करते। आता प्रत्येक ठिकाणी मी तिथे जाते नारळ फोडायला, ह्यांची गर्दी ही अशीच असते प्रत्येक ठिकाणी आणि जे उद्घाटन घेते जे काही कार्यक्रम बोला आज बघा किती गर्दी झालेली आहे, ही यांची पोचपावती आहे अंजलीताईंची आणि ह्या अशी कामं करणार नक्की हे निवडणुकीमध्ये आपण अव्वल आपण हे येणार निवडून येणार आपण।
एक छत्री एक कोल्ड्रिंक. त्यांच्या कामाकडून कामा बघून काय सांगतात, काय तुम्हाला वाटतं की त्यांच्या आता बघा, तुम्ही स्वतः बघतायत आणि आपण सगळ्यांना दाखवतोय, आपण कामं करतोय. फक्त पदं घेऊन बसतो नाही आपण. नगरसेवक आहे ती प्रचंड, एक दिवसही घरात नाही आहे ती प्रचंड गल्ली गुलात ती कामं तिथे सुरू आहेत. गटार नाले पूर्ण साफसफाई आणि तिथे ठामपणे विचार केल्याच आहे अंजलीताईंनी, तर ते जिंकून येणारच.